पाहुणे घरी आल्यानंतर पोहे आणि उपमा याच्या व्यतिरिक्त काय बनवावं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर आज एक भन्नाट आणि 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। इन्स्टंट अप्प्याची रेसिपी आहे। अगदी घरगुती साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला एकदम क्रिस्पी आणि ऑथेंटिक टेस्ट। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर याच्यासाठी एक मोठा बाउल घेतलेला आहे मी। एक मोठी वाटी भरून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच हा रवा आहे। बारीक रवा या ठिकाणी आपल्याला इथे घ्यायचा आहे। प्रत्येक घरामध्ये जनरली रवा हा अवेलेबल असतोच, तर पटकन बनवून हे मस्त अप्पे तुम्ही तयार करू शकता। काही बेसिक मसाले घालूया। अर्धा चमचा लाल तिखट, अगदी चिमूटभर चवीनुसार हळद घालायची आहे। त्याच्यानंतर एक छोटी वाटी भरून मी इथे दही घेतलेलं आहे। दही फार आंबट नसावं, ताजं दही असेल तर आणखीनच अप्प्यांची टेस्ट खूप छान वाटेल। 2 अशा बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करू शकता। त्याच्यानंतर अगदी बारीक कट केलेले भरपूर असे कांदे आणि टोमॅटो घालून घेऊया। चवीनुसार भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेऊया। अर्धा चमचा इथे मी अख्खे जिरे घेतलेले आहेत। जर जिरे खाताना तुम्हाला आवडत नसेल तर जिरेची पावडर सुद्धा वापरू शकता। आणि आता थोडं थोडं पाणी घालून सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करत आपण याचं एक थिक बॅटर तयार करून घेऊया, ज्याप्रमाणे आपण अप्प्याचं किंवा डोस्याचं बॅटर तयार करतो। खूप चविष्ट हे अप्पे बनवून तयार होतात। मुलांच्या टिफिनला सुद्धा आरामात पटकन सकाळच्या घाई गडबडीत बनवून देऊ शकता, किंवा अचानक पाहुणे घरी आले तरी सुद्धा आरामात पटकन तुम्ही ही डिश बनवू शकता। तर बघू शकता इथं असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता याच्यावर झाकणे झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी याला रेस्ट होऊ देऊया, जेणेकरून रवा छान मुरला जाईल। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। बॅटर छान मुरलेलं आहे। एकदा चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि मगाशी आपण मीठ घातलेलं नव्हतं, तर अप्पे बनवताना आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर चवीनुसार अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे। आणि अप्पे चांगले फ्लफी आणि मस्त टम्म फुगण्यासाठी इथे मी इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे। अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट या बॅटरमध्ये घालून घेऊया आणि वरून अगदी थोडं थोडं पाणी त्याच्यावर घालून त्याला ॲक्टिवेट करून घेऊया। याप्रमाणे बघू शकता इनो फ्रूट सॉल्ट आणि मीठ चांगलं बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। आणि परफेक्टली आपलं अप्पे बनवण्यासाठी बॅटर आता रेडी आहे। गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला अप्पे पात्र ठेवून घ्यायचं आहे। इथे मी नॉनस्टिक अप्पे पात्राचा वापर करत आहे। तेलाने व्यवस्थित अप्पे पात्राला ग्रीस करून घेऊया। तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच आता आपण याच्यामध्ये अप्पे घालायला सुरुवात करूया। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही, तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे अप्पे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता बॅटर अप्पे पात्रामध्ये ओतून झालेलं आहे। आता याच्यावर झाकणे झाकूया आणि 10 ते 15 मिनिटं छान व्यवस्थित याला वाफवून घेऊया। जवळपास इथे 15 मिनिटं झालेली आहेत। वरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि आता अप्प्याला आपण उलटून घेऊया। मस्त टम्म हे फुगून अप्पे वर आलेले आहेत आणि दुसरी साईड तेवढीच क्रिस्पी आणि कुरकुरीत बनून तयार झालेली आहे। आणि आतून अगदी लुसलुशीत आणि फ्लफी हे अप्पे बनून तयार होतात। दुसऱ्या साईडने सुद्धा तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे। 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर पुन्हा या अप्प्यांना व्यवस्थित दुसऱ्या साईडने सुद्धा छान शिजवून घेऊया। आणि बघू शकता 10 मिनिटांनंतर इथे अप्पे आपले दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि खाण्यासाठी एकदम गरमागरम रेडी आहेत। चला पटकन प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम या अप्प्यांचा आस्वाद घेऊया। अगदी टोमॅटो सॉस किंवा झटपट बनणारी कोकोनट चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत तुम्ही आरामात सर्व करू शकता। खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी खायला लागतात आणि तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे। तर झटपट बनवणारा हा पदार्थ आजची माझी रेसिपी आवडली असल्यास मैत्रिणींनो एक लाईक करायला विसरू नका। अशा साध्या आणि सोप्या पटकन बनणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा।
बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन. आणि एक अप्पम तुम्हाला मी इथे आतून तोडून दाखवत आहे. बघू शकता किती टम्म फुगलेला आहे आणि आतून बघू शकता वाव, एकदम लुसलुशीत आणि सॉफ्ट हे अप्पे बनून तयार झालेले आहेत. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.